नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांना आणि बहिणींनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म आपण ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवरती भरलेले होते ते फॉर्म आता अप्रूव्ह होण्यासाठी किंवा एडिटचं ऑप्शन आता अवेलेबल झालेला आहे। आपला फॉर्म जर रिसबमिटसाठी आलेला असेल किंवा आपला फॉर्म जर आपल्याला एडिट करायचा असेल तो कशा पद्धतीने एडिट करायचा याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। आपल्याला लाडकी बहीण योजनेचा फॉर्मचं स्टेटस चेक करण्यासाठी सर्वप्रथम वेबसाईटवरती जावं लागेल। या वेबसाईटची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा जी काही फर्स्ट कमेंट आहे त्या कमेंटमधनं मिळून जाईल। तिथून आपण डायरेक्टली वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे। लॉग इन कुठे करायचं तेही सांगतो। जे लॉगिंग आहे ते आपल्याला ज्या काही 3 रेषा आपल्याला इथे दिसत आहेत या 3 रेषावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे विविध पर्याय ओपन होतात त्यापैकी अर्जदाराचे लॉग इन या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही आपण फॉर्म भरताना मोबाईल नंबरने प्रोफाईल बनवली असेल त्या मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे। पासवर्ड येथे टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला हा जो काही समोर कॅप्चा कोड दिसतो हा कॅप्चा कोड या बॉक्समध्ये टाकून आपल्याला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस दिसेल, तर आपण लॉग इन करून घेऊया। सर्वप्रथम लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर वेबसाईटचा इंटरफेस हा ओपन होणार आहे। वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला आता डायरेक्टली आपण जे काही यापूर्वी अर्ज केलेले आहेत त्या केलेला अर्ज या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण आतापर्यंत जे काही अर्ज भरलेले आहेत त्याची संपूर्ण जी काही शीट आहे, जेवढे काही अर्ज आपण भरले असतील ते अर्ज आता येथे ओपन झालेले आहेत। त्यापैकी आता आपल्याला जो काही अर्ज आहे त्यापैकी एका अर्जावरती रिसबमिटचा ऑप्शन आपल्याला दिसत आहे। हा जो काही अर्ज आहे याच्यावरती आपल्याला रिसबमिट हे दिसत आहे। तर रिसबमिट म्हणजे काय झालं, या काहीतरी क्वेरी आलेली आहेत किंवा ज्यांनी खूप अगोदर वेबसाईटवरती फॉर्म भरले होते त्यांना आधार कार्डचे डिटेल्स किंवा इतर काही डिटेल्स ज्या चुकल्या असतील त्याकरता आपल्याला रिसबमिट हा ऑप्शन वेबसाईटवरती आलेला आहे। तर तेही आता आपण कशा पद्धतीने रिसबमिट करायचं ते आपण समजून घेऊया। आता आपल्याला अर्ज एडिट करण्यासाठी आपल्याला मोबाईलच्या उजव्या बाजूला हे जे काही पेन्सिलचं साइन दिसत आहेत त्या पेन्सिलच्या साइनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। पेन्सिलच्या साइनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही आपण अर्ज भरलेला होता लाडकी बहीण योजनेचा तो संपूर्ण अर्ज आपल्यासमोर ओपन होईल। तो अर्ज ओपन होण्यासाठी काही वेळेस वेळ लागू शकतो, तर तेवढा पेशन्स ठेवायचा आहे, थोडी वाट पाहायची आहे। सर्व्हरवरती लोड असल्यामुळे काही वेळा आपल्याला वेळ लागू शकतो, एवढी शक्यता गृहीत धरूनच आपण पुढे जायचं आहे। तर वेबसाईटला लोड होण्यासाठी थोडा आपल्याला इथे वेळ द्यायचा आहे। ती वाट पाहिल्यानंतर किंवा पेज रिफ्रेश केल्यानंतर थोड्या वेळाने आपल्यासमोर अशी विंडोज ही ओपन होत असते, ज्यामध्ये आपल्याला अर्जदार महिलेचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर टाकायचा आहे आणि इथे जो काही कॅप्चा कोड दिलेला आहे हा कॅप्चा कोड आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर आधार नंबर आपण इथे टाकूया आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर आपण जो काही इथे व्हॅलिडेट आधार आहेत या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचा आहे। अशा पद्धतीने अर्जदार महिलेचा अर्ज हा परत एकदा आपल्यासमोर ओपन झालेला आहे। यामध्ये आता आपल्याला जे काही महिलेचे आधार कार्ड होते ते आधार कार्ड अपलोडसाठी आता इथे शेवटी सांगितलं जाणार आहे, तर ते आधार कार्ड सुद्धा आपण अपलोड करून घ्यायचं आहे। आधार कार्डची समोरील बाजू आणि आधार कार्डची जी काही मागील बाजू आहे ती आपल्याला इथे अपलोड करावी लागणार आहे। जे अपलोड आधार कार्ड आहे ही समोरील बाजू आणि मागील बाजू आपण इथे अपलोड करून घेऊया। समोरील बाजू अपलोड करण्यासाठी अपलोड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अपलोड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जिथे आपण जो काही आधार कार्डचा फोटो सेव्ह केलेला असेल तेथे जायचं आहे आणि आपल्या गॅलरीतनं तो जो काही फोटो आहे तो आपल्याला अपलोड करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमधली गॅलरी ओपन होईल। जो काही फोटोज असेल आपल्याला तो फोटो आता अपलोड करायचा आहे आधार कार्डच्या समोरील बाजूचा। आता आधार कार्डच्या समोरील बाजूचा फोटो अपलोड झालेला आहे। अपलोड झाल्यानंतर आपल्याला इथे व्ह्यू फाईल म्हणून दिसतं, ही व्ह्यू फाईल या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आणि या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही आहे आधार कार्डचा फोटो आपल्या समोर ओपन होईल। बरोबर तोच आधार कार्डचा समोरचा फोटो अपलोड केलाय का
हे कन्फर्म करायचं आणि त्यानंतर आधार कार्डचे जो काही मागील बाजूचा जो काही फोटो आहे तोही आपल्याला इथे अपलोड करावा लागणार आहे। तर अपलोड पर्यायावरती क्लिक करायचं, मागील बाजूचा जो फोटो आहे तो अपलोड करायचा। अशा पद्धतीने आधार कार्डच्या मागील बाजूचा सुद्धा फोटो अपलोड झालेला आहे। परत एकदा व्ह्यू फाईल या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं। व्ह्यू फाईल पर्यायावरती क्लिक करून एकदा बरोबर फोटो अपलोड झाला आहे का हे कन्फर्म करायचं। इतर डिटेल्स आता आपल्याला जेवढं सांगितलंय तेवढंच फॉर्ममध्ये भरा। आता आपण जे काही आधार कार्ड दोन्ही बाजूचे अपलोड केलेले आहेत त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि आता येथे आपल्याला नवीन एक पर्याय आहे तो म्हणजे बँक पासबुक अपलोडचा। ज्यांनी यापूर्वी फॉर्म भरताना बँक पासबुक अपलोड केलेलं नव्हतं त्यांनी आता हा जो काही बँक पासबुक अपलोडचा आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि बँक पासबुक सुद्धा आपण आपलं येथे अपलोड करून घ्यायचं आहे। परत पहिलं प्रमाणे मोबाईलच्या गॅलरीत जायचं, जो काही पासबुकचा फोटो असेल तो फोटो आपण इथून ओपन करायचा आहे आणि फोटो ओपन करून तो अपलोड करायचा आहे। अपलोड झाल्यानंतर व्ह्यू फाईल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। बरोबर पासबुक आपलं अपलोड झालं आहे का ते चेक करून घ्यायचं आहे आणि आता सर्व या डिटेल्स चेक केल्यानंतर आपल्याला आता जे खाली सर्वात खाली माहिती साठवा हा जो काही पर्याय दिसत आहे माहिती साठवा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। परत आता आपल्यासमोर जो काही अर्जदार व्यक्ती आहे त्या अर्जदार व्यक्तीचा पूर्ण प्रोफाईल ही ओपन होणार आहे। त्यामध्ये आता परत एकदा आपल्या जे काही डिटेल्स आहेत त्या एकदा चेक करून घ्यायच्या। डिटेल्स चेक केल्यानंतर आपण जे काही फोटोज अपलोड केलेले होते ते फोटोज आलेले आहे का हे सर्व व्ह्यू फाईल या पर्यायावरती क्लिक करून आपण चेक करून घ्यायचे। बँक पासबुक आपला अपलोड झालेला आहे का, अर्जदाराचा फोटो, हमीपत्र हे सर्व फोटो परत एकदा चेक करून घ्यायचे। चेक करून झाल्यानंतर आपल्याला आता अर्जाच्या शेवटी हा जो काही कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड इथे एंटर करायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर आता आपल्याला येथे सांगितलं जात आहे की जी काही माहिती आहे ती सबमिट करण्यापूर्वी जी काही आहे एकदा दोनदा तपासायची आहे आणि त्यानंतरच सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे। कारण की आपण आता आपला अर्जाचा एडिट ऑप्शन एकदा वापरल्यानंतर परत एडिट ऑप्शन येत नाही याची नोंद घ्या। त्यापूर्वी सबमिट करण्यापूर्वी आपण परत एकदा आपला अर्ज एकदा दोनदा तपासून घ्या, त्यानंतर सबमिट पर्यायावरती क्लिक करायचं आहे। तर आपण अर्ज तपासलेला आहे तर सबमिट पर्यायावरती आपण आता इथे क्लिक करत आहोत। सबमिट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अर्ज परत थोडा वेळ घेतो, थोडे पेशन्स ठेवायचे आहे। अर्ज सबमिट होण्यासाठी जर वेळ घेत असेल तर 2-4 वेळा ट्राय करा आणि आता आपला इथे फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली रिसबमिट झालेला आहे। तर आता आपल्याला आता वाट बघायची आहे ती म्हणजे आपले जे काही अर्ज आहेत ते अर्ज अप्रूव्ह होण्याची। तर मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेतलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा कशा पद्धतीने एडिट करायचा, रिसबमिटचा जर ऑप्शन आला असेल तर कशा पद्धतीने एडिट करायचा हे आपण समजून घेतलेलं आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।